आयोजक आपण पाहतोय अरुण वाकचौरे सर, त्याची टीम खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. लगातार दुसरा चेंडू मात्र स्क्वेअर फेकला जातोय. 2 धाबा आपण पाहतोय एक्स्ट्राच्या मिळल्या जातील संजय नगर टीमला. नक्कीच खातं मात्र अभांतर धाब्याने ओपन केलंय संजय नगर टीमचं. 2 धाबा धावपलकावरती पाहू शकाल. P1चं पहिलं षटक जगनला आपण पाहू शकाल. ज्या वेळेस कव्हर रिझन मध्ये फटकाला जवाब पाहायला मिळतोय, परंतु प्रोटेक्शन तैनात होता. पहिला बॅक थ्रू मात्र मिलला जातोय डोनेवाडी टीमला. ठोक डीजे. पहिला बॅक थ्रू आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाचा बाहेर आलाय मयूर. फलंदाज मात्र बॅक टू डग आउटला आलाय. चला पुढील फलंदाज मात्र मैदानात रवाना करायचा आहे. या पुढील मात्र चेंडू पाहायला जाईल खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. चला थोडस कॉपरेट करायचं आहे संजय नगर टीम. आपण स्वतः आयोजक आहात. पुढील बॉल मात्र सेक केला जाईल. नक्कीच आमच्या सुनीलजी मुकणे सर इथे उपस्थित आहेत. थर्ड अंपायरची भूमिका मात्र पार पाडतील. चला सामना मात्र सुरुवात करायची आहे. जर पाहिला तर सुरुवात मात्र थोडीशी खराब केली होती गोलंदाजांना, परंतु तिथून मात्र तिसरा चेंडूवरती मोठा मासा मात्र गलाला लागलाय. मयूर सारखा फलंदाज मात्र इथे डगआउटच्या रस्त्याला परतावलाय. ज्यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होती. चला सुनील मुकणे सर आपण बघायचं आहे. प्लेयर डिलिव्हरी नक्कीच गोलंदाज मात्र सेफ असेल. या स्पर्धेचा नियम खऱ्या अर्थानं जर पाहिला तर कंपल्सरी चेस आणि कंपल्सरी ड्रेस कोड या स्पर्धेचा नियम असेल. थ्रो गोलंदाज मात्र बाद केला जाईल. यावेळेस बॅटची हेच लागली जाते आणि विकेट किपर कडून चुकी होती आणि चेंडू मात्र नॉनस्टॉप रिझन मध्ये ट्रॅव्हल झालाय. गेलाय गोळीचा वेगाना. चौकार.
आलाय खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर राहुलचा बाट मधून या वेळेस हा खूप टप्पाचा चेंडू होता परंतु प्रॉपर मात्र कनेक्शन होत नाही या चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय डॉट चेंडूची इथून सांगता होत्या इथून मात्र कमबॅक केलंय गोलंदाजांना या अगोदर बॉल वरती मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला थोडीशी चुकी जरूर पाहायला मिळाली ज्यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय वाईड यॉर्कर आपण पाहतोय गोलंदाजाकडून हाताळला गेलाय डॉट चेंडूची सांगता होती स्वेर बघायचा आहे पण फेकी बिलकुल नाही का दादा आधी सांगते तुला एकदा परत पंच चेंडू खराब असेल वाईट चेंडू पाहायला मिळतोय नक्कीच फलंदाज सफल झाला नव्हता आणि इथे वाईट चेंडू पाहायला मिळतोय नक्कीच खराब चेंडू दंडित केलं जात या गोलंदाजाला यावेळेस मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय तिन्ही एष्ट्यांवरती चेंडू जाऊन आदळतोय एष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात फलंदाजाच्या ठोक डीजे संपुष्टात आलाय धावफलकावरती धावेचा जर विचार केला तर 9 धावा धावफलकावरती लागला गेल्यात संजय नगर टीमच्या नक्कीच 6 चेंडूचा खेळ मात्र संपलाय अजूनही जर विचार केला तर 12 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे इथून मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण जर विचार केला तर चेसिंग साठी थोडस जड आपल्याला पाहायला मिळतोय संजय नगरनं मात्र टॉस जिंकला आणि प्रथम मात्र फलंदाजीचा निर्णय मात्र स्वीकारलाय तो मात्र इथे चला 9 धाबा धावफलकावरती पाहू शकाल 9वा गोलंदाज आपण पाहतोय वसंत आपण पाहू शकाल यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं फटकाला जवाब आपल्याला पाहायला मिळतोय परंतु प्रोटेक्शन मात्र तैनात पैकी चुकीची पाहायला मिळते नक्कीच 2 धाबा मात्र इथे कंप्लीट केल्या जातात ते चेंडूवरती 11 धाबा धावफलकावरती लागला जातील संजय नगर टीमच्या इथे 1 धाव होती तिथे मात्र दुहेरी धाव संख्येत मात्र कन्वर्ट केलाय कॉलिंग सुंदर पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांमध्ये नक्कीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट
11 धाबा धावफलकावरती. ज्या वेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. जसा गुडलेंथ वरती चेंडू आदळला ना तसा मात्र विकेट किपरचा हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता होती. इथून गोलंदाजी सुरेख आपल्याला पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षक मात्र थोडीशी चुका करताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं फटका. प्रोटेक्शन तैनात. एक धाव वेगानं पूर्ण केली. दुसरीचा कॉल होता परंतु थांबवलं फलंदाजांना. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळली जातीय. 12 धावा धावफलकावरती लागला जातील संजय नगर टीमच्या. इथून सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 3 चेंडू मात्र इथे फेकलेत. नक्कीच नेक्स्ट बॉल चेक केला जाईल. चला डोनेवाडी टीम आपण थोडस बेल खर्च करतायत. फायनल डे आहे खऱ्या अर्थानं. इथून थोडस बेल वाचवणं गरजेचं आहे आयोजकांसाठी. ज्या वेळेस बाटसी खडा होती परंतु विकेट किपरचा हातामध्ये जाऊन विसावतोय. नक्कीच डॉट चेंडूची पुन्हा एकदा होती सांगता. नेक्स्ट बॉल. प्लेयर डिलिव्हरी. गोलंदाज सेफ असेल. इथे 12 मात्र इथे थ्रो गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातोय. या वेळेस आडबा बाटना फटका. प्रोटेक्शन मात्र तैनात. एक धाव वेगानं पूर्ण. दुसरीचा कॉल दिला जातोय परंतु शेवटच्या क्षणाला मात्र फलंदाजांना थांबवलंय आणि डॉट चेंडूची एक धाव मात्र मिळली जाते या चेंडूवरती. 13 धावा धावफलकावरती लागला जातील. आतापर्यंत जर विचार केला तर 5 चेंडूची फेकी केली. नक्कीच टिसून गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा मात्र खर्च केल्या गोलंदाजांना. यावेळेस पुढे सरसावून फटका केसाचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. पुन्हा डॉट चेंडूची सांगता होती. प्लेयर डिलिव्हरी असेल. गोलंदाज सेफ. तू ये बघ. तू आयचं काय ना मेन. तू ये बघ तुला सांगतो. ये मी मग तूच बोलतोय ना. ये तू बघ. ये तुला परवानगी आहे. ये वरती ये. अरे काय येडा आहे का शहाणा आहे काय समजत नाही. संजय मॅच कर ना. घरी चल. हा चल. ये एक मॅच कर ना. घरी चल ये. दुसऱ्या षटकाचा मात्र इथे खेळ समाप्त झालाय. धावफलकाचा जर विचार केला तर 13 धावा धावफलकावरती. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज झालाय. वैभवला पाहू शकाल. या वेळेस मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. इथून सुरुवात मात्र खराब केली आहे गोलंदाजांना. वैभव आपण पाहू शकाल. नक्कीच तिसरं षटक जर पाहिलं तर हाणामारीचं षटक मानलं जातं. ते मात्र प्रगतीपथावरती पाहू शकाल. नक्कीच पहिला चेंडू खराब पाहायला मिळाला. या वेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटकाला जबाब आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र फरार झालाय. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. चौकार आलाय. आपण पाहतोय संजय नगर टीम जाऊन पोहोचली आहे.
18 धाबा धावफलकावरती पाहू शकाल. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच कमबॅकिंग गोलंदाजी. जसा चौकार आला तिथून मात्र पुढील चेंडू मात्र डॉट फेकलाय वैभव या गोलंदाजानं. 18 धाबा धावफलकावरती यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होती. लगातार से 2 चेंडू मात्र इथे डॉट फेकलेत गोलंदाजांना. नक्कीच मोठा फटका जरूर आला, परंतु मात्र इथे कमबॅक केलं गोलंदाजानं. यावेळेस लोवर फुल टॉस चेंडू, प्रोटेक्शन तैनात, परंतु क्षेत्ररक्षकांना झेल सोडली आणि त्याचा रूपांतर मात्र 2 धावे पैकी मात्र चुकीची पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये वारंवार चुका पाहायला मिळत आहेत. नक्कीच 3 धावा धावफलकावरती लागला जातील. 21 धावा धावफलकावरती लागला जात आहेत संजय नगर टीम. आपण पाहतोय नक्कीच तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. सुरुवात मात्र खराब केली होती, परंतु तिथून मात्र कमबॅक केलं गोलंदाजांना. 2 डॉट चेंडू देखील त्याच्या गोलंदाजीतून आलायत. या चेंडूवरती मात्र देखील 3 धावा खर्च केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजाला मात्र दंडित केलं जात आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव मात्र धावफलकावरती लागली जाईल. 22 धावा धावफलकावरती लागला जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फटका आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोटेक्शन तैनात, 1 धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसरीचा कॉल देता मैदानाच्या आतमध्ये मात्र धोका आपल्याला पाहायला मिळतोय. रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर येते. एक धाव मात्र चेंडू वरती मिळली जाईल. 23 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल संजय नगर टीमच्या. यावेळेस मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. ट्रिपलला उद्ध्वस्त करून टाकलाय फलंदाजाच्या. पहिली इनिंग मात्र इथे कंप्लीट झाल्या. धावफलकाचा जर विचार केला तर 23 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल संजय नगर टीमच्या. नक्कीच 24 धाब्याचा इथे टार्गेट सेट केलाय संजय नगर टीमनं डोनेबाडी टीम समोर. येणारे 18 चेंडू 24 धाब्याची गरज. तोपर्यंत देतोय डीजेला संधी. कोण जिंकला? थांबूच ना थोडंसं मॅच होईपर्यंत. केला असता तर बरा झाला असता. हां बघ वेळ वाचला असता. तुम्ही सांगा डोनेवाडी डीएन दादा यांचा कर्णधार आणि
आणि संजय नगरचा एक प्रतिनिधी आणि डोनेवाडी गणेश यांचा प्रतिनिधी. आणि चिठ्ठ्या करताना दोनच करा, एक विजयी संघ करा आणि एक डोनेवाडी करा. आणि कोणत्या तरी पोराला उचलून मग एकाला पाय देऊन चला डोनेवाडिया DN दादांचा टीमचा कर्णधार आणि चालू असलेला सामना संजय नगर टीमचा एक कर्णधार आणि डोनेवाडिया गणेश या टीमचा कर्णधार. या तिन्ही कर्णधार मात्र इथे व्यासपीठावरती यायचं आहे कारण चिठ्ठ्याचा कार्यक्रम केला जाईल. डोनेवाडी सांगितलं ना संजय नगर. डोनेवाडी आणि चला जाऊया चालू मॅच कडे. खऱ्या अर्थानं जर पाहायला संजय नगरनं प्रथम बॅटिंग करत असताना 23 धाबा कुठून काढल्या, 24चा टार्गेट मात्र इथे सेट केलाय डोनेवाडिया टीम समोर. नाही येऊ ना सध्या. येऊन थांबा या. स्ट्राईकला कोण आहे रे? स्ट्राईकला रोहन. तर सलामशी जोड साखळी मात्र मैदानात आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंड वरती रोहन, ज्या वेळेस मात्र ब्लॉक आउटचा चेंडू त्याला खोदून काढलाय. नक्कीच एक धाव वेगानं पूर्ण केली. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फंबल होतोय. एक धाव मात्र कंप्लीट. एका धावेनं मात्र खातं ओपन केलं जात आहे डोनेवाडी टीमचा. नक्कीच 24 धावेचा मात्र इथे पाठला करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव पाहायला मिळते डोनेवाडी टीमची. मयूर गोलंदाजी ट्रॅक वरती. थोडीस फलंदाजीतून थोडीशी निराशादायक फलंदाजी आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. आता गोलंदाजी मात्र सुरेख करावी लागेल. या वेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच डॉट चेंडूची इथून सांगता होती. नक्कीच जर अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली तर सामना मात्र आपल्याला रोमांचक पाहायला मिळेल. कारण जी गोलंदाजी डोनेवाडी टीमच्या गोलंदाजानं केली तीच गोलंदाजी मात्र इथे संजय नगरच्या गोलंदाजाला करावी लागेल. तरच या सामन्यामध्ये मात्र जिवंत राहील. कारण या टुर्नामेंट मध्ये जर जिवंत राहायचा असेल तर प्रयत्न करावे लागतील. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चेंडू मात्र इथे निर्धाव आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथे मयूर मात्र कमबॅक करतोय. कारण जर पाहिला तर पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव मात्र मिळली होती. तिथून मात्र 2 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत मयूर या गोलंदाजांना. नक्कीच यावेळेस फुल टॉस चेंडू होता परंतु प्रॉपर बॅटचा कनेक्शन झालं नाही. इथे पंचांना मात्र दंडी केलं या गोलंदाजाला. खराब चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव मात्र इथे मिळली जाते डोनेवाडी टीमला. 2 धावा धावफलकावरती लागला जातील. प्रसाद आपण पाहू शकाल स्ट्राईक एंड वरती. त्यांना आतापर्यंत 2 चेंडू फेस केले. दोन्ही डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा शरीरायष्टी वरती जाऊन चेंडू आदळतोय. नक्कीच लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र मिळली जाते. 3 धावा धावफलकावरती लागला जातील. नक्कीच गोलंदाजी तर सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू पैकी केल्या आणि 3 धावा मात्र खर्च केल्यात मयूर या गोलंदाजानं. यावेळेस ब्लॉकआउटचा मारा. नक्कीच वेग पाहतोय आपण गोलंदाजाकडे आणि वेगानं मात्र बीट होतोय फलंदाज. चेंडू मात्र सरळ जाऊन विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू इथून येतोय. 5 चेंडूची मात्र पैकी केल्या 3 धावा खर्च केल्यात. इथून मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या चेंडूवरती मात्र काय घडेल यामध्ये. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन नक्कीच थोडस फंबल झालाय.
इथे मात्र जर पाहायला गेला तर पहिला षटकाचा मात्र इथे खेळ समाप्त झालाय. धावफलकाचा जर विचार केला तर 7 धावा धावफलकावरती लागला जातील. नक्कीच जर शेवटचा चेंडूवरती चौकार आला नसताना तर नक्कीच मयूरनं मात्र सुरेख गोलंदाजी केली असती. कारण जर पाहिलं तर 5 चेंडूची पैकी केली होती, 3 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी चुकी जरूर झाली क्षेत्ररक्षकाकडून. 7 धावा धावफलकावरती. न्यू गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती राहुलला आपण पाहू शकाल. नक्कीच इथून मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. जर सामन्यात जर आपल्याला विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर इथून कमबॅक करावा लागेल. चला सामना स्टार्ट करायचा आहे. या बळेस पहिला चेंडू मात्र आपल्याला खराब पाहायला मिळतोय. इथून खराब सुरुवात पाहायला मिळत आहे. आधीच थोडस लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 24चा टार्गेट सेट केलाय संजय नगर टीमनं. आतापर्यंत जर विचार केला तर 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात डोनेवाडी टीमच्या. जर सामना जिंकायचा असेल तर इथून मात्र कामगिरी मात्र चोखपणे बजावायला लागेल. कारण सामना रोमांचक पाहायला मिळतोय. 24चा टार्गेट आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती पाहू शकाल. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि थोडस मिस अंडरस्टँडिंग आपण पाहतोय. स्वतः कर्णधार अरुण वागचौरे. नक्कीच जेलची संधी होती परंतु थोडस पाय निसटला आणि स्वतःला आवरू शकले नाही. नक्कीच 1 धाव मात्र कंप्लीट या चेंडूवरती. सॉरी 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळल्या जातील. 10 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अजून या 14 धावांची गरज. 11 चेंडू 14ची गरज. नक्कीच थोडी लो स्कोरिंगची मॅच खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परंतु इथून जर प्रयत्न केले तर संजय नगर टीम मात्र थोडीशी विजयाच्या दिशेनं मात्र जाईल. परंतु तो प्रयत्न करावे लागतील गोलंदाजाला आणि क्षेत्ररक्षण मात्र साथ द्यावी लागेल गोलंदाजाला. तर चला 11 चेंडू 14ची गरज. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. सरळ चेंडू एष्ट्यांवरती जाऊन आदळतोय. एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. पहिला धक्का बसला. डान्स आपल्याला पाहायला मिळतोय. असा फायनलचा डे आणि ते मात्र इथे एन्जॉय करताना पाहतोय. प्रेक्षकांना मात्र खचाखच भरलेला ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 10 चेंडू आणि 14ची गरज. इथे पहिला बॅक थ्रू मात्र मैदानाचा बाहेर आलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जयेशला आपण पाहू शकाल. नक्कीच या बळेस मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. इथून मात्र रोमांचक आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच गोलंदाजानं मात्र इथे रंग भरण्याचं काम मात्र केलाय. कारण जर पाहिला तर थोडीशी चुकी जरूर झाली होती स्वतः जर पाहिलं तर कर्णधाराकडून. परंतु गोलंदाजानं पुन्हा एकदा रंग भरण्याचं काम केलाय. इथून 9 चेंडू 14ची गरज.
यावेळेस समोरच्या दिशेनं फटका आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी चुकी जरूर पाहायला मिळते, परंतु अखेरच्या क्षणाला मयूरनं मात्र सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावांना धावफलक मात्र हल्लं जात आहे. 12 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. डोनेवाडी टीमच्या इथून सिंगल डबल का होईना, परंतु स्कोरबोर्ड वरती धावा येणं गरजेचं आहे डोनेवाडी टीम साठी. ते करत असताना आपण पाहतोय फलंदाज जयेशला आपण पाहू शकाल. एक डॉट चेंडू जरूर आला, परंतु तिथून मात्र दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव मात्र त्याच्या बाट मधून आल्या. यावेळेस मात्र शरीरायष्टी वरती चेंडू जाऊन आदळतोय आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एका धाबाने धावफलकाचा जर विचार केला तर 13 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अजूनही जर विचार केला तर 11 धावेची गरज असेल. 7 चेंडू 11ची गरज. हा चेंडू मात्र निर्णायक असेल संजय नगर टीम साठी, कारण जर हा चेंडू जर डॉट आला तर डोनेवाडी टीम वरती मात्र प्रेशर पाहायला मिळेल, आणि जर हा चेंडू वरती मोठा फटका आला तर मात्र हा प्रेशर मात्र कुठेतरी बिल्डअप होईल डोनेवाडी टीमचा. परंतु सामना मात्र रोमांचक पाहायला मिळतोय, कारण 7 चेंडू 11ची गरज. यावेळेस मात्र फटकाला जवाब पाहायला मिळतोय. अखेरच्या क्षणाला चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय नॉनस्टॉप रिझन मध्ये आलाय. धन्यवाद डीजे. नक्कीच साथा येणारे 6 चेंडू 7 धावेची गरज. नक्कीच जर पाहिला तर शेवटचा चेंडू वरती मात्र सौकार आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच प्रेशर मात्र डोनेवाडी टीम वरती होतं, परंतु शेवटच्या चेंडून मात्र सामना मात्र इथे खुल्लास केलाय. अजूनही जर विचार केला तर सामना दोन्ही टीम कडे बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतोय. खरे ना 6 चेंडू 7 धावेची गरज. कोणता गोलंदाज असेल 7 धावा मात्र डिफेन्स करेल, आणि कोणता फलंदाज असेल जो या सामना मात्र इजे करून देईल डोनेवाडी टीम साठी. सामना मात्र पैसा वसूल पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा डोनेवाडी टीम, आपण लगेच जायचं आहे. स्ट्राइक एंड वरती जर पाहिला तर जयेशला आपण पाहू शकाल, आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर. 7 धावा रोखायचे त्या गोलंदाजाला. यावेळेस पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. नक्कीच खराब चेंडू पाहायला मिळतोय. अभ्यांतर धाव मात्र इथे थोडं जर पाहिलं तर खराब चेंडू पाहायला मिळतोय. आता येणारे 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. आधी दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामध्ये 13वा महिना, आणि इथे मात्र
सुरेख आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. जसा खराब चेंडू हाताळला आणि त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या बाहेर ठोक डिझाईन. विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. नक्कीच सामना सुरेख पाहायला मिळतोय. नक्कीच पैसा उचलून सामना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये एखादा फटका मात्र डोनेवाडे टीमला मात्र सामना मात्र खुल्ला करेल. परंतु एखादा डॉट चेंडू आला तर मात्र प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस सुरेख पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद जरूर होती परंतु ती दाद मात्र फेटाळत असताना आपण पाहतोय पंच आणि तिथे लेगबाजच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळली जातीय डोनेवाडे टीमला. तर 4 चेंडू आणि 5 धाबाची गरज. नक्कीच सुरेख सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहाटेच्या 17 मध्ये सामना मात्र सुरेख पाहायला मिळतोय. नक्कीच जे प्रेक्षक मात्र झोपले असतील ते मात्र आता उठून बसले असतील. यावेळेस आखूड टपाचा चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचणार का? परंतु अखेरच्या क्षणाला चेंडूनं मात्र धावफलकावरती धाब्याचा जर विचार केला तर 23 धाबा धावफलकावरती. अजूनही जर विचार केला तर एका धाब्याची गरज. 3 चेंडू आणि एका धाब्याची गरज. जर आज झेल जर घेतला असता क्षेत्ररक्षकांना तर संजय नगर टीम मात्र या सामन्यात वर्चस्व गाजवला असता. परंतु थोडीशी चुकी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाकडून. थोडस क्षेत्ररक्षक दूरवर्त होता परंतु तो पोहोचला नाही चेंडू पर्यंत. 4 धाबा पाहायला मिळाल्या. नक्कीच अजून या 1 धाब्याची गरज. 3 चेंडू 1 धाब्याची गरज. ज्ञानेश्वर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. चला पंच जरा स्पीडअप करा कारण खूप उशीर घेते. इथे काय करून बसला बबलू? इथे काय करून बसला क्षेत्ररक्षक? नक्की जर डायरेक्ट हिट लागली असती तर इथे मात्र